महाडमधून येत होतो. मग गाडीमध्ये बांगड्यांचा आवाज येऊ लागला आणि आवाज लास्ट सीटवरनं येत होता. लास्ट सीटवरनं येतं म्हणून मागे वळून बघणार. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. महाडमधून येत होतो. मग गाडीमध्ये एक फॅमिली म्हणजे दोघं नवरा बायको होते. आणि कधीची गोष्ट एक हल्ली 3-4 वर्ष झाली असतील. हां, आय थिंक लॉकडाऊन होत होता. सेकंड लॉकडाऊन लागला होता 2022. हां. आणि मी येताना आम्ही ॲक्च्युली आम्ही येत होतो खेडवरून आणि महाडमध्ये त्यांचे एक रिलेटिव्ह आहेत. आम्ही त्यांच्या इथे गेलो होतो. तर येताना मध्ये एक स्मशानभूमी लागते त्यांच्या इथून. तर आलो आम्ही त्यांच्या तिथे थांबलो होतो बाहेर त्यांच्या रिलेटिव्हच्या इथे. आणि ते जे जेंट्स होते ते उतरून गेले होते. त्यांना फक्त एक पार्सल त्यांच्याकडून घेऊन यायचं होतं. आणि गाडीमध्ये मी ड्रायव्हिंग सीटला बसलेलो, मिडल सीटला त्यांच्या मिसेस बसल्या होत्या. आणि गाडीमध्ये ना त्याला कसं बांगड्यांचा आवाज येऊ लागला. मला वाटलं लेडीज आहेत मागे, त्यांनी बांगड्या घातल्या असतील तर वाजणार. मग आधी लक्ष नाही केलं. मग नंतर माझं लक्ष केलं तर त्यांच्या हातामध्ये दोन हातात 2च बांगड्या होत्या सोन्याच्या. दोन बांगड्यांचा एवढा आवाज कसा काय येतो? म्हटलं त्यांनी घेतल्या असतील मार्केटमधून. त्यांना विचारलं तुम्ही बांगड्या वगैरे घेतल्यात का? म्हणतात नाही. म्हटलं बांगड्यांचा आवाज काय येतो एवढा? तेव्हा त्या म्हणतात की हो मला पण येतो आहे, पण मला वाटलं तुम्ही घेतल्यात का तुमच्या मिसेससाठी वगैरे. म्हटलं नाही, मी तर नाही घेतल्या. आणि आवाज लास्ट सीटवरनं येत होता. लास्ट सीटवरनं येतं म्हणून मागे वळून बघणार तोपर्यंत माझ्या गाडीची पाठीमागची ग्लासच पूर्ण ब्रेक झाली, तुटली, पूर्ण फुटली. हां, म्हणजे एखादा कोणतरी दगड मारून वगैरे फोडतो त्या हिशोबाने पूर्ण काचच फुटली पाठीमागची मोठी. बापरे. पण त्याच्यानंतर आवाज बंद झाला. तो नंतर कळलाच नाही काय होतं काय नाही. तोपर्यंत त्यांचे मिस्टर आले. मग आम्ही टेम्पररी तिकडे एक पेपर चिटकवला आणि पुढे आम्ही मुंबईला निघून आलो. कसं ना अचानक काच कशी तुटू शकते? हां, पण कोणी दगड नाही मारला, काय नाही. दगड नाही मारला याची गॅरंटी होती. आणि बाजूने काय गाडी वगैरे जाण्याचा प्रश्न नव्हता, कारण छोटासा रोड होता. रात्री 9-9:30 वाजले असतील. जास्तही टाईम नव्हता झालेला. पण तुम्हाला वाटते कशामुळे झालं असेल? मला ते शंका होती की काहीतरी पॉवर होती गाडीमध्ये, पण बांगड्यांचा आवाज असाच येणार नाही. कारण मी ऐकला आणि मीच नाही ऐकलं, त्या गाडीमध्ये लेडीज होत्या त्यांनीसुद्धा बांगड्यांचा आवाज ऐकला. आणि तेव्हा गाडीत आम्ही दोघंच होतो. बापरे. पण असं पण आहे ना की बाबा, असं पण बोलतात की जे असे एनर्जीज असतात, जसे आत्मा वगैरे असतात, ते कधी वाहनमध्ये किंवा असे गाडीत वगैरे नाही येत असं म्हणतात. मला पण खूप जणांनी सांगितलं आहे. पण भरपूर जणांना वाहनाच्या आतमध्ये सुद्धा हे एक्सपिरियन्स आलेले आहेत.